आणि कोबी मस्त फलफलीत अगदी भाजी तयार झाली आहे बघा। नमस्कार, आज मी तुम्हाला कोबीची आणि चणा डाळ टाकून अशी भाजी करून दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे अगदी आमची। आणि कसं डब्यासाठी लहान मुलांना आणि मोठ्यांसाठी पण अशी डब्यात मस्तच कोबीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी छानच लागते। अशी सोप्यात सोपी मी भाजी, सोप्यात म्हणजे आम्ही जे करतो ना तशीच तुम्हाला करून दाखवणार आहे। चविष्ट अगदी मस्त। आणि हा बघा कोबी असा, आणि कसं हिरवट कलरचा घ्यायचा कोबी, मस्त भाजी हिरव्या कोबीची ना भाजी छान होते। पांढऱ्या कोबीची एवढी भाजी चांगली नाही लागत नाही बाबे। अगदी असा हिरवा असा भरगच्च कोबी घ्यायचा, जड आहे बघा, मस्त भाजी लागते। हा ते अशी जड कोबी असला ना बरोबर सगळं आधी धुवून वगैरे घ्यायचं। हा हे बघा, आणि ही सालं आधी वरची 2-3 अशी बाहेरची काढून टाकायची अशी। आणि असं आधी मध्ये भाग करायचा आणि परत पण असा मध्ये कापायचा आहे बघा। आणि आपल्याला बारीक कापायचा आहे हा कोबी, बारीक एकदम। हे बघा एकदम पातळ आणि बारीक, हा जाड नाही ठेवायचा। भाजी दिसते पण चांगली, खायला पण मस्त। हे बघा असा बारीक, ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला बारीक जमत असेल ना तरी कापलात ना तरी पण चालेल। आहे बघा, म्हणजे ना खरी बारीक कापल्यावर चव छान लागते। हा तुम्ही दिसायला करून पण बघा। हा होय, दिसते पण सुंदर। ही बघा अशी, बघा हा बघा असा कोबी कापायचा आपल्याला। हा हे बघा एकदम चौकोनी, अगदी बारीक नाही कापायचा आहे। हे बघा असा कापून घ्यायचा, उभा पातळ बारीक, हा असा कापून घ्यायचा मस्त। आता मी हा कोबी असं धुवून घ्यायचा, हा धुवून घेते मी। आता आपण साहित्य बघूया। ही चणा डाळ ही बघा मी रात्री भिजत घातली बघा। मग रात्री घातली ना भिजत की अशी ही चणा डाळ चांगली फुगते पण आणि शिजते पण वाफेवर मस्त। आणि हा कांदा घेतलाय, 2 बारीक कापून घेतलेत आहेत हे बघा। ओलं खोबरं, हळद, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि ही लसूण घेतली आहे सालं काढून, हे बघा चेचून घ्यायची बारीक, कोथिंबीर, तेल आणि मीठ, एवढंच सामान आहे हे बघा। आणि ह्या साहित्यातच अगदी मस्त अशी भाजी तुम्हाला करून दाखवते। कढई ठेवली आहे तापत, आता आपण ह्याच्यात तेल ओतूया। बघा तेल तापलंय, आता आपण ह्याच्यात ही मोहरी टाकायची आहे। ही बघा आता मोहरी तडतडली की आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकला, लसूण टाकायची बघा, बघा ती मिरची टाकायची। ही फोडणी मस्त अशी तयार व्हायला हवी। हा परत ती पिवळी ही भाजी ना आपली छान लागते। आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे बघा। फक्त फोडणी देताना जरा गॅस कमी करायचा, कांदा टाकल्यावर गॅस फास्ट करायचा। हे कांदा हा नरम करून घ्यायचा। कांदा नरम झालाय बघा। आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायची आहे। हे बघ हळद पण अशी फिरवून घ्यायची आणि गॅस कमी करायचा। आणि आता आपल्याला ही चणा डाळ टाकायची आहे, भिजवलेली ही चणा डाळ टाकायची। बघा ती फिरवून झाली, गॅस कमीच करायचा आणि झाकण ठेवायचं। हे बघा, आणि आता आपल्याला ही डाळ चांगली जरा शिजवून घ्यायची आहे। अडच कशी अशी शिजवायची जरा। हे बघा 5 मिनिटं झालीत आहेत बघा। या कांद्यातच ही डाळ अशी वाफवून घ्यायची आहे चांगली मस्त। हे बघा दाखवते तुम्हाला, अशी जरा अडच कच्ची शिजायला पाहिजे फक्त, हा वाफायला। ही बघा म्हणजे नंतर ती कोबीत शिजते चांगली। बघा बिन पाणी टाकता, कारण काय ह्या भाजीत आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, कारण कोबीला पाणी सुटतं ना, मग ती कशी सरसरीत होणार ना, नाही तर मग पाणी सुटत जातं आणि मग एकदम मऊ होते भाजी। आता आपल्याला ह्याच्यात हा कोबी टाकायचा। चणा डाळ जरा कमी घ्यायची हा कोबीपेक्षा, फक्त जरा दिसायला फक्त।
आणि कोबी आणि चणा डाळ एकत्र शिजवलात ना की काय काय वेळेला कोबी जास्त शिजतो आणि चणा डाळ शिजत नाही मग. नाही अशी कोबी खूप नरम होतो म्हणून जरा आधी चणा डाळ वाफवून घ्या. कधी पण ना आपण चणा डाळ हे करताना रात्री भिजवून घ्यायची, ती दुसऱ्या दिवशी अशी चांगली वाफेवर शिजते बघा. आणि आता हे असं फिरवून घ्यायची बघा कशी मस्त. आणि आता आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे, ओलं खोबरं. हे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता कोथिंबीर टाकायची. मस्त बघा कशी सुंदर भाजी. भाजीचं हे तुम्हाला एक सांगते पण, हे बघा मिक्स करते आधी. ही भाजी आमच्याकडे गावात लग्नात वगैरे कुठलं मोठं कार्य असेल, असं छोटी मोठी कार्य असू दे, भाजी काय असते आमच्याकडे असं गावात असं जास्त प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात पण वांगा, बटाटा, टोमॅटो, पावटे ही एक भाजी असते. आणि ही मिरचीवरची ही एक भाजी असते, कोबीनी चणा डाळ आणि वाटणाचं वरण. हे असं जेवण असतं. पण ही आपण बघा छोट्या छोट्या पदार्थात पण आनंद असतो. काय बाबे चव असते छोट्या छोट्या पदार्थांना पण. अशी तुम्ही नक्की करून बघा भाजी. हे बघा अशी आता ही मिक्स करायची. गॅस कमीच केला या. कुकरला पण होते ही अशी भाजी. फक्त डाळ अशी वाफवून आधी घ्यायची आणि कुकरला शिट्या काढायचे 2 पटकन आणि लगेच वाफ काढून कुकर खोलायचा. पाणी असेल तर पाणी गॅस फास्ट करायचं आणि आटवायचं. आता हे झाकण ठेवते आणि गॅस कमीच आहे आणि ही वाफेवर अशी शिजवून घ्यायचा कोबीनी चणा डाळ. आता जरा आपण मध्येच बघायची. हे बघा पाणी सुटतं ना भाजीला, या वाफेवरच हा आपल्याला कोबी शिजवून घ्यायचा. हा बघा परत एकदा मिक्स करायची. अजून कोबी शिजायला हवा. जरा शिजायला हवाय. जरा आता झाकण ठेवते. हे बघा आता बघूया आपण परत कशी झाली आहे बघा मस्त. हे बघा पाणी बिनी सगळं आटलंय. हे बघा कायच नाही. बघा कशी झाली आहे मस्त. आणि जर तुमच्या भाजीत पाणी सुटलं असेल ना तर गॅस फास्ट करायचा आणि अशी सुकवून घ्यायची मस्त. एक नंबर भाजी झाली आहे. आता आपली भाजी ही चणा डाळ आणि कोबी बघा कशी मस्त भाजी झाली आहे सुटसुटीत. आणि ह्या भाजीबरोबर पिठलं किंवा मसूरची आमटी असं जरा तिखट करायची नाही बाबे. असं तिखट बनवायचं. आपली भाजी ही तयार आहे. बघा कोबी आणि चणा डाळ अशीच्या अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. ह्याच्या पुढे मी असे छोट्या छोट्या भाज्या डब्यांसाठी वगैरे मी करून दाखवेन.